दक्षिण भारतातल्या पंचमहाभूत मंदिरांपैकी चिदंबरम येथे असलेल्या नटराज म्हणजेच आकाश तत्व मंदिरात मागच्या आठवड्यात आपण जाऊन दर्शन घेतलं. त्याचसोबत चिदंबरममधनं निघून त्रिची येथे दाखल झालो, जिथे अत्यंत भव्य सुंदर असं जलतत्व असलेल्या जांबुकेश्वर मंदिरात गेलो आणि जांबुकेश्वराचं दर्शन घेतलं. अशी ही भव्य अतिसुंदर पंचमहाभूत मंदिरं पाहून त्रिची शहरातच असलेल्या आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि भव्य अशा मंदिरात आम्ही पोहोचलो. मित्रांनो, हे मंदिर आहे श्री महाविष्णूचं म्हणजेच रंगनाथ स्वामींचं. रंगनाथ स्वामींच्या या मंदिराला भेट देणं अनिवार्य आहे. मित्रांनो, विष्णूची जी 118 मंदिरं भारतात आहे त्यातलं सर्वात मोठं असं हे रंगनाथ स्वामी मंदिर आहे. आम्ही देखील या मंदिरात आलो. श्री विष्णूचं खूप सुंदर असं दर्शन लाभलं आणि मग इथून आम्ही आता बाहेर पडतोय. मित्रांनो, आपली पंचमहाभूत यात्रा या मंदिराच्या दर्शनानं समाप्त होत असली तरी हा प्रवास मात्र आपला संपत नाही. आता प्रवास सुरू होतोय तो परतीचा म्हणजेच पुण्याला जाण्याचा. आणि त्यासाठी सर्वप्रथम आम्ही त्रिचीमधनं कोइंबतूर या शहरामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कोइंबतूरला पोचेपर्यंत रात्र होणार आहे, त्यामुळं उद्याचा दिवस आम्ही कोइंबतूर शहरात आराम करायचं ठरवलंय आणि मग परवा कोइंबतूर ते पुणे असा प्रवास करणार आहोत. चला तर मग आमच्यासोबत या सुंदर प्रवासात. मित्रांनो, कोइंबतूर कलेक्टर ऑफिस किंवा रेल्वे स्टेशनजवळ श्रीराम इंटरनॅशनल नावाचं एक हॉटेल आहे. तिथं आम्ही मुक्काम केला आहे. याच हॉटेलच्या खाली एक अत्यंत सुंदर असं त्यांचं रेस्टॉरंट आहे. आज सकाळी आम्ही इथं ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलोय. डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं ऑफिस आहे कोइंबतूरचे. त्याच्या समोर आमचं हे हॉटेल आहे, श्रीराम इंटरनॅशनल हॉटेल. आता इथनं आम्ही सद्गुरूंचं जे आश्रम आहे ईशा फाउंडेशन तिथं जातोय. इथून कोइंबतूर मधनं 35 किलोमीटर अंतर आहे. 1-1.25 तास लागणार आहे. मित्रांनो, मागील 2 दिवसापासून दक्षिण भारतात पाऊस आहेच आहे आणि तसाच पाऊस आज कोइंबतूरमध्ये देखील आम्हाला लागलाय. पावसाचा जोर जरी नसला तरी हलक्या सरी वाटेमध्येच येत आहेत. त्यामुळंच वातावरणात एक आल्हाद गारवा जाणवतोय. अशा या आल्हाददायी वातावरणात थोड्याच वेळात म्हणजे साधारण एक अर्ध्या पाऊण तासात आम्ही ईशा फाउंडेशनच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोचलो. मित्रांनो, हे मुख्य प्रवेशद्वार आहे, पण याच्या समोर असलेला जो भाग आहे हा अत्यंत मोठा परिसर आहे जिथं आपण आपले वाहनं लावू शकतो. सर्वप्रथम आम्ही वाहनतळामध्ये आमचं वाहन लावलं आणि मग इथून ईशा फाउंडेशनच्या दिशेनं जायला निघालो. वाहनतळापासून थोडं पुढं चालत आल्यावरती आम्हाला समोर एक माहिती केंद्र दिसलं. ईशा फाउंडेशनची सर्व माहिती आपल्याला इथं मिळते. Only online. Only online? Only online. Stay. Only online, and but it can be like full before Mahashivratri. But maybe more expensive room can be still available, but it's just minute by minute. What is the minimum charges? 950. 950 for one night. Non-AC. Yes, no. That's beginning price. And And how- then it's going up to like 4,000. How many days would be ideally we should book? Like how many days earlier? Oh, it depends because there is calendar which shows you availability. There is calendar Okay, which shows okay, you okay. which days are available. For example, for Mahashivratri, like now, this until 15, February. let's say 20 February, Yeah, even 3-4 months earlier. earlier. But for normal days, it's sometimes just you can do like next day or next week. It all depends upon About events. events. When there are like, and now there were like 3 huge events: Samyama Huh. and Mahashivratri. So it was always full. But now, after Mahashivratri, it will be much more quiet and So after February, probably it will. yes. And you also can see it already. On Which the- dates are available. Which is the website you said?
Isha point stay point en. ओके. पॉईंट स्टे पॉईंट EN. ओके. विल डू इट. थँक्यू सो मच. So you can get these brochures. You can find there more information. Visible Mahashivratri. And if you want like more useful information, I recommend scan this QR code. या यू सेड. There are helpful. या संस्थेची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली आणि याचे संस्थापक श्री सद्गुरू जग्गी वासुदेव, ज्यांना सद्गुरू या नावानं देखील ओळखलं जातं, त्यांनी केली. या संस्थेची स्थापना करण्यामागचा उद्देश म्हणजे लोकांना आंतरिक परिवर्तन, कल्याण आणि योगाची संधी देण्यासाठी या ईशा म्हणजे निराकार दिव्य अशा फाउंडेशनची स्थापना केली. मित्रांनो, ईशा फाउंडेशनचं ईशा योगा सेंटर हे जे आहे, इथे जगभरातून योग प्रशिक्षण घेण्यासाठी अक्षरशः लाखो लोक दरवर्षी येत असतात. याच ईशा फाउंडेशनच्या आवारात आपल्याला अतिभव्य 112 फूट उंचीचा आदियोगी शिवपुतळा पाहायला मिळतो. हा पुतळा जगातील सर्वात मोठा चेहरा असलेला पुतळा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याची नोंद झालेली आहे. याची उंची 112 फूट ठेवण्याचं पण एक विशेष कारण आहे आणि ते म्हणजे योगामधील मुक्तीच्या 112 मार्गांचं हे प्रतीक आहे. असं मानलं जाते की भगवान शिव हे जगातील सर्वात पहिले योगी म्हणजे आदियोगी आहेत आणि त्यांनी मानवाच्या अंतर्गत कल्याणासाठी जगाला योगाचे ज्ञान दिले. याच ठिकाणी दररोज सायंकाळी 7 ते 7:15 दरम्यान एक अत्यंत भव्य आणि सुंदर असा लेझर शो आयोजित केला जातो, ज्याला आदियोगी दिव्य दर्शन असे म्हटले जाते आणि हा सर्वांसाठी विनामूल्य इथं प्रदर्शित केला जातो. आपण जर का ईशा फाउंडेशनच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आदियोगी पुतळ्यापर्यंत यायचा विचार करत असाल तर आपल्याला वाटेत सुरुवातीला अत्यंत सुंदर अशा बैलगाड्यांची सेवा आपल्याला मिळते. बरेच भाविक इथं अशा या बैलगाडीचा वापर करून या पुतळ्यापर्यंत येतात. या अशा सुंदर बैलगाडीतून फेरफटका मारण्याचा एक वेगळाच अनुभव आपण इथं घेऊ शकता. त्याचसोबत वाटेत आपल्याला ठिकठिकाणी असे रिफ्रेशमेंट सेंटर्स किंवा खाण्याचे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात आणि याची आपल्याला नितांत गरज भासते जेव्हा आपण इथं दुपारच्या वेळेस इथं पोचतो. मित्रांनो, हे आहे ईशा फाउंडेशन योगा सेंटरचं मुख्य प्रवेशद्वार आणि याच्या आतमध्ये जाण्यापूर्वी आपल्याकडं असलेलं सर्व साहित्य, मोबाईल फोन्स, कॅमेरे इथं असलेल्या काउंटरवरती आपल्याला जमा करायचे असतात. आम्ही देखील आमच्याकडच्या बॅग्स, कॅमेरे, मोबाईल फोन्स इथल्या काउंटरवर जमा केले आणि मग आतमध्ये प्रवेश केला. हा जो परिसर आहे हा अत्यंत भव्य दिव्य आहे. साधारण 150 एकरचा हा संपूर्ण परिसर आहे. या आश्रमात खूप काही आहे बघण्यासारखं आणि हे सगळं एका दिवसात बघणं अत्यंत कठीण आहे. पण मी आपल्याला आतमध्ये जे आहे त्याची थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम आतमध्ये प्रवेश केल्यावरती आपल्याला एक खूप सुंदर तीर्थकुंड पाहायला मिळतं. यामध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी 2 वेगळे विभाग आहेत. महिलांसाठी आहे ते चंद्रकुंड आणि पुरुषांसाठी सूर्यकुंड. इथं आपण स्नान करू शकतो आणि मग पुढच्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. पुढचं ठिकाण महत्त्वाचं आहे ते ध्यानलिंगम केंद्र. 2.5 लाख विठांनी बांधलेलं हे खूप सुंदर असं ध्यानलिंग केंद्र आहे, जिथं आपल्याला तेलाच्या दिव्यांच्या मंद प्रकाशात या शिवलिंगाच्या भोवती कित्येक स्वयंसेवक किंवा भाविक ध्यानधारणा करताना पाहायला मिळतात. त्याचसोबत इथं सर्पा नावाचं एक स्थान आहे, जिथं नागाची एक अत्यंत भव्य मूर्ती आहे
जी आदियोगीच्या बाजूला आहे आणि ते एक ऊर्जास्थान मानलं जातं. मित्रांनो, त्याचसोबत आदियोगी आलयम म्हणून आहे, जे 82,000 चौरस फुटांचा विशाल हॉल आहे. इथं हठयोग क्लास चालतात. हॉलची रचना खूपच बघण्यासारखी आहे. त्यानंतर स्पंदन हॉल, ईशा होम स्कूल, नंदी, रेवती वेटलँड्स, कॅफे अँड शॉप अशा अनेक गोष्टी आहेत ज्या इथं येऊन आपण पाहू शकतो. दररोज संध्याकाळी 6:30 वाजता इथं होणारी आरती देखील बघण्यासारखी असते. याच ठिकाणी एक सुंदर सोव्हिनियर शॉप देखील आहे, जिथं आपण इथल्या कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या खूप सुंदर वस्तू विकत घेऊ शकतो आणि कोइंबतूरची आठवण म्हणून घरी घेऊन जाऊ शकतो. अशा पद्धतीनं आजचा संपूर्ण दिवस ईशा फाउंडेशन आणि या परिसरात घालवल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो. मित्रांनो, आभाळ झाकाळून आलेलं होतं. आज रात्री जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे लेझर शो होणार नाही असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं. हवेत एक विचित्र उकाडा होता, दमल्यासारखं होत होतं. त्यामुळं आम्ही इथून निघालो ते थेट हॉटेलवर जाण्यासाठी. मित्रांनो, थोड्याच वेळात हॉटेलवर पोचलो, आराम केला, रात्रीचं जेवण केलं आणि मग दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला म्हणजे कोइंबतूर ते पुणे या प्रवासाला जाण्यासाठी आम्ही तयार झालो. सकाळचे 6:30 वाजलेत. कोइंबतूरमधनं निघतोय. कोइंबतूर ते पुणे हा साधारण 1000 ते 1100 किलोमीटरचा प्रवास आहे आणि यासाठी आपल्याला 20 ते 25 तास लागू शकतात. मित्रांनो, सकाळी 6:30ला कोइंबतूर सोडल्यामुळे ब्रेकफास्ट असा आम्ही काही करू शकलो नव्हतो. वाटेत सगळीकडे पाऊस होता आणि आज आम्ही ज्या भागातून, ज्या प्रदेशातून प्रवास करणार आहोत तो देखील अत्यंत सुंदर असा प्रदेश आहे. आमचा प्रवास होणार आहे तो तामिळनाडूच्या प्रसिद्ध अशा सत्यमंगलम टायगर रिझर्व व्याघ्र प्रकल्प असलेल्या अभयारण्याच्या मधून. तिथे पोहोचण्यापूर्वी आम्हाला रस्त्याच्या कडेला एक सुंदर छोटंसं असं एक हॉटेल दिसलं. पाऊस पडत होता आणि या ठिकाणी चुलीवरती एका लोखंडी तव्यावरती ही व्यक्ती खूप सुंदर डोसे घालत होते. सकाळची वेळ, त्यात पडलेला हा सुंदर पाऊस, हवेत असलेला गारवा, समोर तव्यावरती गरम गरम तयार होणारे डोसे आणि वाफळलेली इडली पाहून आम्हालाही भूक लागलेलीच होती आणि म्हणूनच आम्ही पण इथं ब्रेकफास्ट करायचा निर्णय घेतला. खूप सुंदर गरम गरम असं इडली डोसे हा ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो. आता आमचा प्रवास सुरू होतोय तो कर्नाटक राज्याच्या दिशेने. तमिळनाडू राज्यातून कर्नाटक राज्यात जाण्यासाठी आपल्याला एक खूप सुंदर घाट ओलांडायचा आहे. या घाटाला धिंबम घाट म्हणतात. मित्रांनो, हा घाट प्रसिद्ध आहे याच्या 27 नागमोडी वळणांसाठी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 948 वरचा हा एक अत्यंत सुंदर प्रवास मानला जातो. आपण जर का कधी बेंगलोर मैसूर मार्गे कोइंबतूरकडे येणार असाल तर आपल्याला वाटेत सत्यमंगलमच्या बाजूला हा घाट लागतो. मित्रांनो, या घाटाची लांबी 14 किलोमीटर आहे आणि तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे यात 27 नागमोडी वळणी आहेत. समुद्रसपाटीपासून 300 मीटरवरनं आपण सुरुवात करतो आणि 14 किलोमीटर पार करून आपण 1000 मीटर उंचीवरती पोहोचतो. मंडळी, आपण जर का आमच्यासारखं तमिळनाडू राज्याच्या बाजूने किंवा कोइंबतूरकडून या घाटाची चढाई करणार असाल तर आपल्याला प्रत्येक वळणावरती क्रमवारी लिहिलेली दिसते. अशी 1 ते 27 ही क्रमवारी प्रत्येक वळणावरती आपल्याला ठळकपणे मांडलेली दिसते. या घाटातून गाडी चालवण्याचा एकदा तरी अनुभव मिळावा असं प्रत्येक वाहन चालकाचं एक स्वप्न असतंच. मग तो अगदी ट्रक चालक असो, कार चालक असो
किंवा मोटरसायकल चालवणारा तरुण वर्ग असो. मित्रांनो, या घाटातल्या क्रमांक 9, 13 आणि 20 इथं असलेली जी वळणं आहेत ती तर इतकी भन्नाट आहे की इथं गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या अनुभवाचा संपूर्ण कस लागतो. हा संपूर्ण घाट सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाच्या मधून जातो, जो नीलगिरी जैवमंडल राखीव क्षेत्राचा भाग आहे. हा तमिळनाडूमधील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे आणि बांदीपूर, मुदुमलाई या पर्वतरांगांशी हा भाग जोडलेला आहे. हा रस्ता वनक्षेत्रातून जात असल्यामुळे पहाटे आणि संध्याकाळी या रस्त्यावरती आपल्याला रानटी हत्ती, गवे, हरिण आणि कधीकधी वाघ सुद्धा दिसण्याची दाट शक्यता असते. मुख्य जंगलातून जाणाऱ्या मोजक्या राष्ट्रीय महामार्गांपैकी हा एक महामार्ग आहे. हा जो भूभाग आहे हा जंगली हत्तींचा पारंपरिक ये-जा करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे इथे रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येते. त्यामुळे आपण जर भविष्यात कधी या मार्गातून प्रवास करायचा विचार करत असाल तर ही माहिती आपल्याला उपयोगी ठरेल. सत्यमंगलम वनक्षेत्राची अजून एक माहिती तुम्हाला सांगतो. 1980 ते 90च्या दशकात या जंगलातील एक प्रसिद्ध व्यक्ती होती जिचं नाव होतं वीरप्पन आणि त्याचा हा भूप्रदेश मानला जात होता. वन विभागानं या घाटातल्या 21व्या वळणावरती एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे जिथं आपण गाडी थांबवून काही क्षण इथल्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. घाटाच्या वरती जेव्हा आपण पोचतो त्यावेळेस या उंचीवर आल्यावरती हवेतला गारवा जाणवतो. आज तर पाऊसही पडत होता त्यामुळं गारठा अधिक होता. त्यामुळे हा घाट उतरून आम्ही पुढे आलो आणि मग एके ठिकाणी कॉफी पिण्यासाठी थांबलो. तामिळनाडू राज्यातल्या बऱ्याच चहाच्या अशा हॉटेल्सवरती आपल्याला खूप सुंदर केक्स किंवा बेकरी पदार्थ मिळतात. इथं असलेला एक सुंदर केकचा स्लाइस खाल्ला, कॉफी घेतली आणि लगेचच पुढच्या प्रवासाला निघालो. आणि थोड्याच वेळात आम्ही तामिळनाडू राज्य ओलांडून कर्नाटक राज्याच्या हद्दीत प्रवेश केला. डोंगरमाथा घाटमाथ्याचे रस्ते संपले आणि आता राष्ट्रीय महामार्गावर आमचा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, इथून आता सर्वप्रथम आमचं ध्येय आहे ते कमीत कमी तुमकूरपर्यंत पोहोचण्याचं. आणि ह्या प्रवासात कर्नाटक राज्यातील अनेक छोटी मोठी शहरं ओलांडत आम्ही साधारण दुपारी 3:30 पावणे 4च्या सुमारास तुमकूरजवळ असलेल्या या VRLच्या गाड्या जिथं थांबतात त्या बस थांब्यावरती आम्ही पोचलो. मित्रांनो, गेली कित्येक वर्ष पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरनं आम्ही पुणे ते तिरुपती असा प्रवास करत आलो आहोत आणि त्या प्रवासादरम्यान पुणे ते तुमकूर हे आमचं मध्यावर असलेलं स्थान आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा या VRL बस थांब्यावरती आम्ही कित्येकदा चहा, कॉफी, नाश्ता आणि वेळ पडली तर कधी कधी जेवण करायला पण थांबलेलो आहोत. दरवर्षी सातत्यानं आमचा हा प्रवास सुरू आहे, हे देवाच्या कृपेनंच. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुमकूरमध्ये येतो तेव्हा इथून पुणे जवळ आले अशीच एक भावना आमच्या मनात असते. बाय बाय VRL, बाय बाय. दरवर्षी हायच भेट VRL. तुमकूरमधनं निघेपर्यंत आम्हाला दुपारचे 4:15 वाजले होते. मित्रांनो, आम्ही हा प्रवास केलाय तो जानेवारीचा महिना, थंडीचे दिवस आणि लवकर सूर्यास्त होतोय. म्हणजे इथून पुढं फार फार तर 1 ते 1.5 तासाचा आम्ही प्रवास करू शकतो. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरनं अंधार पडल्यावरती प्रवास करणं योग्य ठरणार नाही आणि म्हणूनच फार फार तर दावणगिरीपर्यंत आज रात्रीचा प्रवास करायचा असं ठरवलं. वाटेत एके ठिकाणी इंधन भरण्यासाठी थांबलो. टाकी पूर्ण भरून घेतली आणि आता पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. संध्याकाळची वेळ होती, सूर्यास्त होत होता आणि गाडी चालवताना अक्षरशः समोरनं प्रखर सूर्यप्रकाश डोळ्यांवर येत होता. अशातच आम्ही साधारण 6:15च्या सुमारास दावणगिरी इथल्या कामत हॉटेलवरती दाखल झालो. ही आमची
आमचा मुक्काम आज आहे दावणगिरीमधल्या दावणगिरी हेरिटेज या हॉटेलमध्ये. 2 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल तर याच हॉटेलमध्ये आपण मुक्काम केला होता. आणि 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 हा समोर दिसतोय तो महामार्ग. महामार्ग समोर आहे. इथं खाली आपली गाडी लावली आहे. बेंगलोर इथं आहे. आपल्याला उद्या इथनं पुण्याच्या दिशेला जायचंय. मित्रांनो 650 किलोमीटरचा प्रवास केला आपण. कोइंबतूर ते दावणगिरी पोहोचलो आणि आता दमलोय प्रवास करून. उद्या दावणगिरी ते कोल्हापूर, नरसोबाची वाडी, पालीचा खंडोबा असं दर्शन घेत घेत पुण्याला जाणार आहे. संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान मिळेल त्या गावामध्ये मुक्काम करण्याचा हा जो नियम आहे आमचा, हा गेली कित्येक वर्ष आम्ही पाळतोय. आमचे बाळासाहेब म्हणतात तसं सकाळी 6 ते संध्याकाळी 6 रस्त्याला आणि संध्याकाळी 7 नंतर वस्तीला. त्यामुळं आज रात्री इथं वस्तीला मुक्कामाला थांबलोय, जेवण करतो आणि मग उद्या सकाळी इथून आपण पुण्याच्या प्रवासाला निघूया. सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 5:30 पावणे 6 झालेत आणि आता आम्ही सर्वांनी आवरलेलं आहे. बॅगा गाडीत भरायचं काम सुरू आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही दावणगिरी शहर सोडून कोल्हापूर, पुणे या दिशेनं जाण्यासाठी निघतोय. भल्या पहाटे निघाल्यामुळे वाटेतली हॉटेलं अजून उघडायची होती आणि मग साधारण 7-7:30च्या सुमारास वाटेत एके ठिकाणी आम्हाला एक छान हॉटेल उघडलेलं दिसलं आणि मग इथं पण पुन्हा गरम गरम इडली, डोसा याच्यावर ताव मारला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. थोड्याच वेळात आम्ही बेळगाव पाशी पोचलो. मित्रांनो, बेळगाव येता येता गाडीतल्या चाकातनं एक वेगळा आवाज यायला लागला होता. आपल्याला आठवत असेल की पुण्याहून तिरुपतीला जाताना बेल्लारी ते तिरुपती या दरम्यान आमच्या गाडीच्या चाकाला जरा धक्का लागला होता आणि ते चाक जरा आता आवाज करत होतं. म्हणून आम्ही बेळगावमध्ये हे चाक बदलण्याचा निर्णय घेतला. बेळगावमध्ये आलोय, गाडीचं टायर बस झालंय. मग आता एक स्पेअर मधलं सेकंड हँड टायर बसवतो पुण्याला जाण्यापुरतं. हे शॉप आहे. त्यामुळं प्रवासात असं पण होतं. तिथं तरी तिथं खिळे का काहीतरी पडलेले होते, माहित नाही काय होतं, पण टायर फुटला. वाडकरांनी व्यवस्थित बॅलन्स केलं ते गाडी. आम्ही सगळं सामान गाडीत असं पुढं भरलंय सगळं. आता ते इथं गाडीचं व्हील काढतायत, काढलंय म्हणजे त्यांनी स्टेपनी. प्रवासात असे पण अनुभव येतात, याची पण आपल्याला तयारी ठेवावी लागते. अचानक गाडीला झालेल्या अशा घटनेमुळं बराच वेळ आमचा बेळगावमध्ये गेला. दुपारची वेळ झाली होती. मग इथं थोडं पेटपूजा करायचं ठरवलं आणि मग इथून आता कोल्हापूरच्या दिशेनं जायला निघालो. बेळगाव शहर सोडलं तोपर्यंत दुपारचा 1-1:15 वाजला होता. पण त्यामुळं महामार्गावरची वर्दळ मात्र कमी झाली होती आणि याचा फायदा आम्हाला कोल्हापूरला पोहोचण्यात झाला. बेळगाव ते कोल्हापूर हे साधारण 100 किलोमीटरचं अंतर आहे. त्यासाठी नेहमी आपल्याला 3-1 तास लागतात आणि आज 2.25-2.5 तासातच आम्ही कोल्हापुरात दाखल झालो. कोल्हापुरात दाखल होताच एके ठिकाणी गाडी लावण्यासाठी, उभी करण्यासाठी जागा मिळाली. गाडी तिथे उभी केली आणि थेट मंदिरात दाखल झालो. आणि मंदिरात श्री महालक्ष्मीचं अत्यंत सुंदर असं दर्शन लाभलं.
दर्शन घेऊन मग आम्ही इथून बाहेर पडलो. श्री महालक्ष्मी मंदिरात मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धाराची कामं सुरू आहेत. त्यामुळं थोडी अडचण भाविकांना जाणवते. पण एकदा हे काम पूर्ण झाल्यावर मात्र या मंदिराचं नवीन स्वरूप पाहायला नक्कीच सर्वांना आनंद होणार आहे. महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेल्या अत्यंत प्राचीन अशा श्री दत्त महाराजांच्या मंदिरात गेलो. तिथंही दर्शन घेतलं आणि इथून बाहेर पडलो. मित्रांनो, कोल्हापूर शहर सोडून आता आमचा प्रवास सुरू झाला आहे तो श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे जाण्यासाठी. आज आम्ही कोल्हापुरात मुक्काम न करण्याचं ठरवलं आहे आणि आजच रात्री श्री क्षेत्र वाडी येथे जाऊन दर्शन घेऊन रातोरात पुण्याला जायचं आम्ही ठरवलं आहे. आणि संध्याकाळी 6:15 6:30च्या सुमारास कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या श्री क्षेत्रात आम्ही दाखल झालो. मित्रांनो, संध्याकाळची वेळ होती. आरतीची तयारी सुरू झाली होती. मंदिरात पोचलो तेव्हा अगदी खूप तुरळक अशी गर्दी होती. त्यामुळं महाराजांच्या पादुकांचं खूप सुंदर असं दर्शन लाभलं. बराच वेळ मंदिर परिसरात घालवल्यानंतर आता आम्ही पुण्याला निघायचं ठरवतोय. मागील 8 दिवसांपासून आम्ही प्रवास करतोय. पुणे ते तिरुपती, तिरुपतीनंतर दक्षिण भारतात असलेल्या पंचमहाभूत मंदिरांची यात्रा केली. त्यानंतर कोइंबतूरला गेलो. तिथून आज महालक्ष्मी मंदिरात पोचलो आणि आता श्री क्षेत्र नरसोबाची वाडी इथून आता पुण्याला जातोय. मित्रांनो, असा होता आमचा हा संपूर्ण 8 दिवसांचा प्रवास. याची माहिती देण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर आमचा हा प्रवास आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच अनोख्या अशा सुंदर प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.